शुभ संध्याकाळ. स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर आज थोडंसं बाहेर जायचं होतं मला आणि बाहेर गेल्यावर मी अगोदर गेले चिंतामणी महाराज मंदिरामध्ये. आणि हे चिंतामणी महाराजांचं मंदिर रामकृष्ण नगरला आहे, वसमत रोडला. आणि इतकं वसमत रोडला असून, एवढं म्हणजे भरगच्च रस्ता असून, भरगाव रस्ता असून, इथं इतकं मंदिरात खूप शांत वाटतं आणि भक्तिमय वातावरण ह्या मंदिरामध्ये वाटत असतं. खूप शांत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष इथं सुरू असतो आणि खूप शांत असं मंदिर वाटतं इथं. हे चिंतामणी महाराज म्हणजे यांचं गुंजटा पाथरी तालुक्यामध्ये खूप मोठं देवस्थान आहे आणि त्यांचंच एक मंदिर इथं आहे. तर ही परमपूज्य चिंतामणी महाराजांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे श्रीकृष्ण अष्टमीला दुधना नदीच्या काठी गोकुलगाव इथे झाला, जे त्यांचा आजोळ आहे. तर तिथे यांचा जन्म झाला आणि म्हणजे इथं सतत काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. भक्तिमय वातावरण इथं सुरू असतं आणि खूप लोकांचं हे श्रद्धास्थान आहे हे चिंतामणी महाराजांचं मंदिर. आणि जेव्हाही इथं गेलं ना तर खूप शांत वाटतं. एक 10 मिनटं जर देवाच्या समोर बसलो ना आपण, असं वाटतं की त्याची आणि देवाची आणि आपली जी नजरानजर होते तर ती खूप असं छान वाटतं. तर मनाला खूप प्रसन्न वाटतं जेव्हाही आपण देवाच्या एखाद्या ठिकाणी गेलो तेव्हा. बांधकाम पण खूप छान असं आहे. हे तुम्ही पाहताय किती सुंदर असं बांधकाम आहे. आणि जवळपास संध्याकाळ झाली होती, 4:30-5 काहीतरी वाजले होते आणि म्हणजे मंदिर उघडलेलं होतं, साफसफाई सुरू होती आणि छान वाटत होतं या मंदिरात. गर्दी पण नव्हती. 1-2 जण कोणीतरी आले होते, पण मला इथं शांत वाटतं केव्हाही गेल्यावर, म्हणून मी आपली शांत इथं बसून राहिले. त्यानंतर मग मला बँकेत जायचं होतं. बँकेत एक छोटंसं काम होतं, ते बँकेतलं काम केलं आणि संध्याकाळची वेळ होती, थोडीशी छोटीशी भूक लागली होती. मग म्हटलं चला काहीतरी चटपटीत खाऊया. तसं सहसा मी खात नाही, पण बरं वाटलं चला. मग गेले आणि मिसळपाव खाल्ली. आणि जेव्हा घरी आले ना वापस, गच्चीवर गेले वाळलेले कपडे आणण्यासाठी, तेव्हा बघा इतकं सुंदर दृश्य समोर दिसत होतं. संध्याकाळ झालेली होती आणि समोर जे झाड आहे मोठं असं, एक वडाचं झाड आहे, त्याच्यामागे एक लिंबाचं झाड आहे, त्याच्यावर इतके बगळे बसतात. आपल्या लहानपणी असं म्हणायचे की बगळ्यांची शाळा भरली, तसे खूप भरगच्च पूर्ण झाडावर असे बगळे बसलेले होते. आणि त्यांचं इतका किलबिलाट सुरू होता झाडावर की खूप म्हणजे जसं ते शाळा सुटल्यावर एकत्र आलेत किंवा आता शाळा भरली त्यांचं, असं वाटत होतं. खूप सुंदर असं दृश्य वाटत होतं हे. आणि त्यांचं म्हणजे आवाज इतका छान वाटत होता. तर असं पाहिलं की राहावलंच नाही. मग कपडे वगैरे घेतले, काढले आणि बकेटमध्ये ठेवले आणि नंतर मग यांच्याकडं लक्ष गेलं. खूप खूप सुंदर वाटत होतं. बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल. हिरवं झाड आणि त्यावर हे बसलेले पांढरे बगळे. जितक्या झाडाला फांद्या आहे, जितके जवळपास पानं जरी आपण म्हणलं तरी चालेल, इतके बगळे ह्या झाडावर बसलेले असतात. खूप सुंदर वाटतं बघा. त्यांचं लपंड म्हणजे सुरू होता, पकडापकडी सुरू होती, त्यांचा खेळ सुरू होता. इकडून तिकडं फिरत होते. अक्षरशः एवढं छान वाटत होतं हे बघायला. जेव्हा लहानपणी आपण हे सगळं पाहायचो तेव्हा असं काहीतरी म्हणत होते, बगळ्या बगळ्या कवडी दे. आणि आपल्या नखाला काहीतरी जेव्हा पांढरं होतं तेव्हा असं म्हणलं जायचं की बगळ्याला पाहिल्यामुळं झालं. ते सगळं आठवलं हे पाहताना बगळे. आणि यांचा लपंडाव खूप सुंदर इथं सुरू होता. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि पश्चिमेकडं सूर्यानं त्याचा रंग तर सोडलेलाच होता, लाली. आणि हे बगळ्यांचा लपंडाव खूप वेळ पाहत राहावं वाटतं. हे सगळं खरंच निसर्गाची खूप कमाल आहे. निसर्गात मन इतकं रमतं ना, मला खूप आवडतं हे सगळं पाहायला. तर आजच्या म्हणजे आर्टिफिशियल दुनियेमध्ये हे किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये हे पाहायला खूप कमी मिळतं अशा प्रकारचे दृश्य. आणि जेव्हाही मला असं काही पाहायला मिळतं ना, तर मला पाहत राहावं वाटतं, आवडतं हे सगळं पाहायला. तर अशा पद्धतीने त्यांचा लपंडाव सुरू होता आणि म्हणजे पळापळी सुरू होते. हे बघा तुम्ही, थवेच्या थवे अक्षरशः उडत आहेत. तर खूप छान वाटत होतं हे. किती वेळ जरी पाहिलं तरी मनाला पाहत राहावं असंच वाटत होतं. तर कसं माणसानी असं स्वच्छंद असावं, ना कुठला राग ना कुठला लोभ, मस्तपैकी असं म्हणजे जगावं छान असं, हसत खेळत उडत. न कुठला म्हणजे कोणाबद्दल स्वार्थ असावा, कोणाबद्दल राग नसावा. असं छानपैकी जगावं, पक्ष्यांसारखं उडत राहावं, खेळत राहावं, असं मला वाटतं. आणि हे छान वाटतं पाहायला. खरंच म्हणजे यांचं काय सुरू असेल बघा ना तुम्ही. म्हणजे कुठलंही सगळे एकत्र आहेत. आज आपण एकत्र यायला सुद्धा खूप कमी झाले सगळ्यांचं. तर छान वाटलं. तुम्हालाही माझी संध्याकाळ कशी वाटली नक्की सांगा. बाय.